चला तर मंडळी, कुठलाही तामझाम न करता अगदी सोप्या पद्धतीने आपण गवारीची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत। गवार बनवण्यासाठी आपल्याला इथे गवार अशी निवडून घ्यायची आहे। टोमॅटो घ्यायचा आहे एक कट करून, शेंगदाण्याचा कूट, लसूण आणि कोथिंबीर घ्यायची आहे। कढई गरम करायला ठेवूयात, त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे। इथे मी 2 पळी तेल घेतलेलं आहे। ही छोटी पळी आहे, त्याच्यामध्ये लगेच लसूण टाकलेला आहे। लसूण चांगला तांबूस रंग होईपर्यंत परतायचा। त्याच्यामध्ये लगेच आपल्याला गवार टाकून घ्यायचे आहे। आणि याच्यामध्ये टोमॅटो मी तेलात न टाकता वरून टाकलेला आहे। आणि हा गवारी सोबत आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे टोमॅटो। याच्यामध्ये आता मसाले टाकूयात। हळदी पावडर आणि घरचा काळा मसाला टाकलेला आहे, बस एवढंच टाकलेलं आहे। अजून याला थोडंसं आपण परतून घेऊया। इथे बघू शकता अशा प्रकारे टोमॅटो, गवार, मसाला चांगला परतून घेतलेला आहे मी। आता याच्यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे। इथे मी साधारण 2 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे। याला आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। नंतर याला 10 मिनिटं झाकण ठेवून वाफेवर अशीच गवार शिजू द्यायची आहे। इथे बघू शकता मित्रांनो, 10 मिनिटांनंतर गवारची भाजी आपली तयार झालेली आहे। नक्की तुम्ही ट्राय करा अशा पद्धतीने एकदा, आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।